व्यक्त करणं याच्यावर दुसऱ्या कोणावर करणार? कारण माझ्यावर नाराजी व्यक्त होणार. जे काय चांगलं झालं ते आमदारांनी केलं, जे काय खराब झालं ते पालकमंत्र्यांनी केलं. बाहेरून आलेले लोक आहेत त्यातल्या एकालाही तिकीट देणार नाहीत असं वरिष्ठांनी मला शब्द दिला असं त्यांनी म्हणलंय. असं होणार आहे का ज्यांना तुम्ही घेतलं? वरिष्ठांशी प्रश्न आणखी त्याला कसं की निष्ठावंत आणि कार्यकर्ता, मी तुम्हाला या विषयावर बोललो की 60% निष्ठावंत आहेत आणि 40% कार्यकर्ते आहेत की ते कार्यकर्ते अद्यापपर्यंत पक्षाशी जोडलेले आहेत. कसं तुम्ही समेट कसं घालता? मी आजही सांगतो, बहुतांश कार्यकर्ते जे पक्षासोबत आहेत, पक्षाशी एकनिष्ठ आहेत, पूर्वीपासून कार्यकर्ते आहेत, त्यांनाच तिकीट मिळेल बहुतांश. आणि काही राजकारणामध्ये काही गोष्टी आपल्याला गणित बसवायला लागतात. शेवटी राजकारण युद्ध त्या परिस्थितीमध्ये परिस्थितीनुसार लढलं जातं. त्यामुळे काही निर्णय घ्यायला लागतील. पण बहुतांश तिकीट, बहुतांश उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे मूळ कार्यकर्ते असतील, निष्ठावंत कार्यकर्ते. 3 दिवस उरले. 3 दिवसामध्ये उद्याचा रविवार आणि पुढचे 2 दिवस आम्हाला 3 दिवस करावं एवढं काम शिल्लक राहिलेलं नाही. आता आमच्याकडं म्हणजे तेवढं कामच शिल्लक राहिलं नाही. त्यामुळे बाकीची काम आम्ही त्या 3 दिवसात करू. होणार आहे की नाही होणार आहे? कारण त्याच्यावरून शिंदेगड सुद्धा अस्वस्थ आहे, ते देखील चाचपडत आहे. महायुती म्हणून आपण लढतोय की कसं काय? महायुती म्हणून मी पहिल्या दिवशीपासून सांगितलं, भारतीय जनता पक्षाची सगळ्यांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याची इच्छा आहे. आणि तेव्हा आमच्याकडं राष्ट्रवादी अजितदादा गटाचा कधीही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. त्याच्यावर विचार करायचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्याकडे प्रस्ताव आलेला आहे एकनाथराव शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा. त्या संदर्भात आम्ही आता मी विजय मालकाशी चर्चा केली. काल सुभाष मालकांशी मनीष होते, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. तेव्हा त्यांनी ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या आम्हाला देणं शक्य आहे किंवा नाही या संदर्भात आम्ही विचार करतो. त्यांची जी मागणी आहे त्याची आम्ही वरिष्ठांना कळवलेली आहे. आणि जर त्या अनुषंगानं काही चर्चा सकारात्मक होण्याची परिस्थिती आली तर नक्की आम्ही तुम्हाला सांगू. पण आमची महायुती करण्याची इच्छा आहे. RPIचे काही लोक आहेत आठवले गटाचे, त्यांची काय मागणी आहे. परंतु त्यामध्ये काय गोष्टी आहेत की शेवटी आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, युती करू आम्ही, ठीक आहे. पण शेवटी ज्या सीटा देऊ त्या सीटा मागत असताना त्या ठिकाणचा आमचा मजबूत उमेदवार जर असेल आणि त्या ठिकाणी जर युतीतला आमचा घटक पक्ष सीट मागत असेल तर ते देणं शक्य आहे का? नाही. त्या अनुषंगानं फक्त युतीची जागेची चर्चा करून जमणार नाही. शेवटी सीट्स कुठल्या कोणाला द्यायच्या आहेत आणि त्या ठिकाणी आमचे त्यांचे उमेदवार कोण आहेत हेही बघायला लागेल आणि त्याच्यावर चर्चा होणार. पहिली यादी नाही, एकच यादी येईल आणि सगळी यादी एकत्र येईल. 45 जागा काँग्रेस लढणार आहे, 30 जागा शिवसेना ठाकरे गट आहे, 20 जागा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि 7 जागा माकप आणि मनसे सुद्धा त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे युतीमध्ये जर का नाही झाली फटका बसणार. आव्हान आमच्या समोर नाही, आव्हान त्यांच्या समोर आहे. जे जागा वाटून घेतलेले आहेत तेवढे उमेदवार शोधण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे. ते आव्हान त्यांनी पेलल्यानंतर मग त्याच्यावर आपण चर्चा करू. त्या विधानसभाच्या मतदारसंघाचा अधिकार त्या विधानसभेच्या आमदाराला देणार आहे का, अशी चर्चा आहे की आता सगळं मिटलंय. ज्या त्या विधानसभेच्या आमदारांना त्या मतदानाचा अधिकार किंवा त्यांनी शिफारस करतील ते नाव पक्ष जाहीर करेल. मी एक तुम्हाला सांगतो, ही निवडणूक भारतीय जनता पक्ष लढतोय आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. तो जो निर्णय घेतील तो कायम राहील आणि शेवटी सगळं समन्वयानं सगळ्या गोष्टीचा मार्ग निघेल. एखादा दुसरा विषय राहिला या ठिकाणी मार्ग निघाला नाही तर वरिष्ठ निर्णय घेतील आणि त्याच्यावर मार्ग निघून जाईल. शिष्टाईची टोपी तुमच्या डोक्यावर आहे, तिरकी आहे का सरळ आहे? शिष्टाईची टोपी माझ्या डोक्यावर आहे, तिरकी आहे की सरळ आहे हा विषय येतो. माझ्या डोक्यावरची टोपी अगदी सरळ आहे, स्वच्छ आहे, पारदर्शी आहे आणि समन्वयाने पुढे जाणारी आहे. आमदार साहेब